श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी 90 वर्षांची स्वरयात्रा या कार्यक्रमात मी माधवी मानकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, 90 वर्षांची स्वरयात्रा म्हणजे रेडिओ. कधी घराच्या कोपऱ्यात शांतपणे ठेवलेला रेडिओ, तर कधी सकाळच्या चहासोबतचा साथी, कधी शेतात काम करताना कानाशी लागलेला मित्र, तर कधी रात्रीच्या शांततेत मनाला दिलासा देणारा आवाज. श्रोतेहो, रेडिओनं केवळ गाणी दिली नाहीत, तर बातम्या, विचार, संस्कृती आणि भावना हे सगळं आपल्या जीवनाचा भाग बनवलं. युद्धाच्या बातम्यांपासून ते मनोरंजनाच्या कार्यक्रमांपर्यंत, कृषी सल्ल्यापासून ते संगीताच्या मैफिलीपर्यंत, रेडिओने प्रत्येक घराशी एक नातं जोडून ठेवलं आहे. आणि श्रोतेहो, या 90 दशकाच्या प्रवासात आपल्या विदर्भाच्या मातीतूनही एक सशक्त आवाज उमटला. तो म्हणजे अकोला आकाशवाणीचा आवाज. आकाशवाणी अकोलानं वऱ्हाडी संस्कृतीचा डौल आणि इथल्या मातीचा सुवास चहूबाजूंनी पसरवला. अकोला आकाशवाणीनं ग्रामीण भागातील श्रोत्यांपर्यंत ज्ञान, माहिती आणि मनोरंजन पोहोचवलं. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या. लोककला, संस्कृती आणि स्थानिक प्रतिभेला वाव दिला, व्यासपीठ दिलं. इथल्या कार्यक्रमांनी श्रोत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. तर श्रोतेहो, ऐकूया अकोला आकाशवाणीच्या नियमित श्रोत्या राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विद्या ठाकरे यांच्या रेडिओविषयीच्या आठवणी आणि अनुभव. आकाशवाणीचं आयुष्यातलं स्थान या संदर्भात जेव्हा केव्हा मी विचार करते तेव्हा खूप साऱ्या सुंदर सुखद आठवणींची मनात गर्दी होते. अगदी थोडक्यात सांगायचं तर एक टाका उसवला की पुढचे टाके कसे भराभर उसवत जातात, तसंच काहीसं रेडिओ किंवा आकाशवाणी शब्द उच्चारल्याबरोबर होतं. सगळ्या आठवणी जाग्या होतात. सगळ्यात पहिली आठवण म्हणजे पहाटे पहाटे ऐकायला येणारी आकाशवाणीची ती प्रसिद्ध सुमधुर धून. ती धून, पहाटेचा गारवा, प्रसन्न सकाळ, हे एक नातं मनात घट्ट बसलेलं आहे. त्यानंतरच्या त्या बातम्या. बातम्या संपल्यानंतर म्हटल्या जाणाऱ्या आजच्या बातम्या संपल्या ह्या वाक्यापासून ते आजचं बातमीपत्र संपलं हे म्हणेपर्यंतच्या प्रवासात मी मला बघते. ते बालपण, तो किलबिल कार्यक्रम आणि ती रविवारची सुट्टी. खरं म्हणजे हा कार्यक्रम ऐकायची इतकी उत्सुकता असायची की त्याप्रमाणे सकाळच्या वेळेचं नियोजन केलं जायचं. शुभांगी भडभडे हे नाव तर तेव्हाच परिचित झालेलं. तसंच दुसरा एक सुप्रसिद्ध, प्रत्येकाच्या मनामनात हृदयात असलेला कार्यक्रम म्हणजे बिनाका गीतमाला. खरं म्हणजे बिनाका गीतमाला हे शब्द जरी उच्चारले तरी अमीन सायानेजींचा तो आवाज, ती गाणी, त्यांचे ते पायदान, हे म्हणजे आपल्या तारुण्याचा जणू काही अविभाज्य घटकच. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध जसा आपल्या स्मृतीत घट्ट बसलाय, तसंच काहीसं बिनाका गीतमाला या बाबतीत आपल्या सगळ्यांचं झालं आहे असं म्हटलं तरी मला वाटतं ती अतिशयोक्ती होणार नाही. तसाच एक कार्यक्रम मला आवडणारा दिलखुलास, ज्यात वेगवेगळ्या सरकारी विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागाची माहिती, त्यांच्या योजनांबद्दलची माहिती अतिशय विस्तृतपणे सांगतात. सध्या चालू असलेल्या विविध योजनांची माहिती आपल्याला त्याद्वारे मिळते. त्यामागचा दृष्टिकोन कळतो. खरंच खूपच माहितीपूर्ण हा कार्यक्रम. स्त्री सखी कार्यक्रमामध्ये तर सांगितलेल्या पदार्थांच्या कृती, तसंच आरोग्याबाबतीत, सौंदर्याबाबतीत सांगितलेल्या टिप्स लिहून घेतलेल्या आठवतात. आजकाल यूट्यूबवर सगळं उपलब्ध आहे, पण रेडिओवर ऐकण्याची गंमत काही वेगळीच. क्रिकेटची कॉमेंट्रीची पहिली ओळख क्रिकेटच्या कॉमेंट्रीची पहिली ओळख आकाशवाणीच्या माध्यमातूनच झाली. अगदी रेडिओला कान देऊन ऐकलेली कॉमेंट्री आजही आठवते.
जुनी गाणी, संतांचे अभंग, मराठी भावगीतं. अगदी तृप्त झालोय आपण या सगळ्या सुरांनी. आकाशवाणीच्या आवडीच्या कार्यक्रमापैकी एक सांगायचा तर गाण्याचा कार्यक्रम. आवडीची गाणी तर ऐकायला मिळतातच, पण त्याआधी निवेदकांनी केलेलं निवेदनसुद्धा खूप सुंदर, छान ऐकण्यासारखं असतं बरं. एक छान गमतीशीर आठवण म्हणजे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झुमरी तलैया ह्या गावाचं नाव अगदी पक्क डोक्यात बसलं आहे. थोडक्यात प्रत्येकाचं भावविश्व आकाशवाणीने अगदी समृद्ध करून टाकलं आहे असं म्हणता येईल. एका माहितीपूर्ण कार्यक्रमाचा उल्लेख पण इथे करावासा वाटतो, तो म्हणजे किसानवाणी. तो कार्यक्रम ऐकताना, त्यातल्या वऱ्हाडी बोलीतले संवाद ऐकताना खूपच मजा येते. आकाशवाणीच्या संदर्भातली अजून एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते. ती म्हणजे साहित्याची आवड म्हणून मी MA करत असताना एक पेपर संत साहित्याचा होता. तुकाराम महाराजांचे अभंग अभ्यासाला होते आणि त्याच काळात सकाळी 8:45च्या दरम्यान विचारांचे मोती की काय असा एक कार्यक्रम त्यावेळी असायचा, ज्यात तुकाराम महाराजांच्या अभंगाचं सुंदर विवेचन केलेलं असायचं. तो प्रत्येक अभंग आणि त्याचं विवेचन मी रेकॉर्ड करून लिहून घेतलेलं मला अजूनही आठवतं. आणि गंमत म्हणजे त्यातल्या 2 अभंगांवर परीक्षेमध्ये विचारण्यात देखील आलं होतं. तर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असण्याने हा असा फायदा मला झाला. हे झालं श्रोता म्हणून. पण वक्ता म्हणून देखील आकाशवाणीवर विचार करण्याची संधी मिळाली. आकाशवाणीवर विविध विषयांवर बोलण्याकरता बोलावल्या गेलं. र.धो. कर्वे असोत, छत्रपती शिवाजी महाराज असो, संत नामदेव महाराज असो की इतर कुठल्याही विषयावर बोलण्याकरता आकाशवाणीवर बोलावलं गेलं. एक नवीन अनुभव त्या माध्यमातून मला मिळाला. खरंच श्रोता म्हणून, वक्ता म्हणून देखील आकाशवाणीचं महत्त्व माझ्या आयुष्यात महत्त्वाचंच आहे. थोडक्यात अगदी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर, मग ते बालपण असो, तारुण्य असो, प्रौढत्व असो की वृद्धत्व, समाजातल्या प्रत्येक घटकांना सामावून घेणारं सर्वसमावेशक असं हे आकाशवाणीचं माध्यम. आजकालच्या सोशल मीडियाच्या आक्रमणात देखील आकाशवाणीने आपलं महत्त्व कायम टिकवून ठेवलं आहे. ही खरंच गौरवास्पद बाब आहे. थोडक्यात बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं आकाशवाणीनं सिद्ध केलं आहे. श्रोतेहो, अकोला आकाशवाणी केंद्राच्या नियमित श्रोत्या राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विद्या ठाकरे यांचे आकाशवाणीविषयीचे अनुभव आपण ऐकलेत. श्रोत्यांचं आकाशवाणी अकोला केंद्रावर असलेलं प्रेम, यामुळे आकाशवाणीची ही स्वरयात्रा अधिकच समृद्ध होते आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत या स्वरयात्रेला पुढील दिमाखदार वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार.